आता आपण घेणार आहोत इतर महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। ठाण्यामध्ये काल रात्रीच्या 9:15 ते 10 वाजण्याच्या सुमारास 4 वेगवेगळ्या ठिकाणी आग लागली आहे। कळवा परिसरामध्ये सायबा हॉल, पाटीलवाडी, माचिवडा आणि त्यासोबतच बाळकुंभ या परिसरामध्ये आग लागली आहे। मात्र आगीचं कारण अस्पष्ट आहे। काही तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय। सुदैवानं या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात होताच दुसरीकडे स्वबळाचे नारेही घुमायला लागले। आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महायुतीतल्या स्वबळावर थेटपणे भाष्य केले। ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। ज्या ज्या ठिकाणी मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत तिथे वेगळे लढणार असल्याचे त्यांनी सांगितले। मात्र त्याचवेळी ठाकरेंचा बालेकिल्ला असणाऱ्या मुंबईमध्ये मात्र महायुती म्हणून लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर दरम्यान फडणवीसांनी नेमकं काय म्हटलेलं आपण ग्राफिक्स पाहतोय। ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडला भाजप स्वबळावर लढणार। जिथे मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत तिथे आम्ही वेगळे लढू असंही फडणवीस म्हणतायत। निकालानंतर काय करायचं ते ठरवू। मुंबईत मात्र महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार हे फडणवीसांनी स्पष्ट केलंय। मुंबईत एकत्र, राज्यामध्ये वेगळं लढून एकत्र येणार असंही फडणवीस म्हणतात। मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्यांना त्यांच्याच पद्धतीनं उत्तर देणार। लोकसभेला मवियाला कसा फायदा झाला त्याचे पुरावेच देणार। सध्या तरी वर्षावरच राहणार असंही फडणवीस म्हणतात। दिल्लीत जाण्यावर 2029 नंतर बघू असंही फडणवीसांनी कालच्या अनौपचारिक गप्पांमध्ये स्पष्ट केलंय। दरम्यान शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाईंनी या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। ज्या ज्या ठिकाणी महायुती करणं शक्य आहे तिथं त्या त्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी म्हणजे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, इतर 2 पक्षांचे संपर्क मंत्री, त्या जिल्ह्यामध्ये असणारे महायुतीचे आमदार, खासदार यांनी एकत्र बसावं आणि विधानसभा मतदारसंघनिहाय चर्चा करावी असं तर ठरलेलं आहे। त्याप्रमाणे बऱ्याचशा जिल्ह्यांच्या प्राथमिक बैठका झालेल्या आहेत। आता सगळ्यांचे एकत्र अहवाल राज्य समन्वय समिती पुढे येईल महायुतीच्या आणि मग त्याच्यावरती निर्णय होईल। ठाण्यामध्ये भाजप, शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षांनी महायुती म्हणून लढायचं की स्वतंत्र हे ठरवण्याचे अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाणे शहराचा अख्खा ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे आणि पर्यायानं त्यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। आगामी महापालिकांच्या निवडणुकीमध्ये ठाणे आणि इतर महापालिकांमध्ये महायुती म्हणून लढल्यास भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपामध्ये वाद होऊ शकतो। त्यानंतरही भाजपला ठाण्यामध्ये कमी अधिक जागा मिळाल्यास त्याचा शिंदे आणि शिवसेनेला फटका बसू शकतो। कारण ठाणे महापालिकेची उमेदवारी न मिळणारे उमेदवार पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच ठाण्यामध्ये महायुती म्हणून लढायचं की स्वतंत्र याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार महायुतीकडून शिंदेंना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। महाविकास आघाडीमध्ये नव्या भिडूवरून रणकंदन सुरू असतानाच आता भाई जगतापांच्या बॉम्बमुळे या सगळ्या प्रकरणी नवा ट्विस्ट आलाय। मुंबईमध्ये राज ठाकरेच काय पण उद्धव ठाकरेंसोबतही काँग्रेस लढणार नाही असं खळबळजनक विधान भाई जगतापांनी केलंय। मुंबईमध्ये मनसे आणि शिवसेनेसह लढण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नसल्याचं त्यांनी म्हटलंय। मात्र पक्षाचा निर्णय अंतिम असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे भाई जगतापांच्या या भूमिकेशी काँग्रेस हायकमांड सहमत होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्याचबरोबर खुद्द उद्धव ठाकरे आणि शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल। कार्यकर्ता अपने झंडा 140 साल हुए कांग्रेस को, वो अपने कंधे पे लेके घूमता है। एक ही उसकी एक ये होती है, मंशा होती है कि भाई कभी न कभी मैं लड़ूं। तो ये कार्यकर्ता की लड़ाई है, कार्यकर्ता को लड़ने दो। इसमें हमको ना शिवसेना के साथ जाना चाहिए, उद्धव जी के साथ भी नहीं जाना चाहिए, राज ठाकरे की तो सवाल ही नहीं पैदा होता। कभी भी कांग्रेस ने कभी भी ऐसा नहीं कहा है कि हम उनके साथ यानी अगर राज ठाकरे को साथ में लेना है, ये कभी भी काँग्रेस ने नहीं कहा और नहीं कहेंगी। मुंबई महानगरपालिका असू द्यात किंवा जिल्हा परिषदा असू द्यात किंवा नगरपालिका असू द्यात, नगरपंचायती असू द्यात,
ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे अशा पद्धतीची मी माझी भूमिका मांडली. आमच्या ह्या पॉलिटिकल अफेअर कमिटीमध्ये जवळजवळ 15 लोक आहेत. ह्याच्यातल्या बहुतेक लोकांनी हाच सूर असंच मत मांडलं. अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची अशा स्वरूपाची भावना आहे आणि त्यांनी ती भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. यावर पक्ष जो आहे एकत्रित बसून नेतृत्वाशी आणि सहकार्याशी चर्चा करून आवश्यक तो निर्णय निवडणुका जाहीर होता क्षणी निश्चित घेईल. तर एका बाजूला भाई जगताप असं म्हणत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवारांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्ही राज ठाकरेंचं स्वागत करतो असं म्हटलंय. आम्ही स्वागत करतो त्या दोघांच्या युतीचं. कारण राज ठाकरेकडे 5-7% मतदान जे नेहमी त्याला मिळतात त्यांच्या पक्षाला मिळतात राजजींच्या, त्यामुळे त्याचा फायदा होऊन जर मराठी बांधव एकवट असेल. कारण मुंबईमध्ये जे आत्ता जो काही भाजपचा चेहरा उघडकीस आलेला आहे तो चेहरा एक गुजराती चेहरा म्हणून उघडकीस आलेला आहे, तो फेस केलेला आहे. त्यामुळं त्या महाराष्ट्राच्या अस्मितेला पूरक असं ते दोन भाऊ करत असतील तर कुणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. तर भाई जगतापांवर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात. पण कोणी हात पसरलाय आमच्या पक्षाकडनं, आमच्या नेत्यांकडनं, आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडनं तसं काही तुम्हाला ऐकायला मिळालंय का? मग त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच ठरणार नाही. आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यावर उत्तमरित्या काम करणं हेच आहे. काय त्यांच्याकडे कोणी गेलंय का? न जाताच त्याचं काही बोलत असतील तर आता काय बोलणार याच्यावरती? त्यांचं बोलणं त्यांना लखला भाऊ. राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या संभाव्य युतीची चर्चा टिपेला पोहोचलेली असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची काल पुन्हा त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली आहे. दोन सख्या चुलत भावांमध्ये गेल्या 3.5 महिन्यांमध्ये झालेली 8वी भेट आहे. राज ठाकरे यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांचा वाढदिवस हे उद्धव ठाकरेंच्या भेटीचं कारण असल्याचं सांगण्यात येतंय. मधुवंती ठाकरे या नात्यानं उद्धव ठाकरे यांच्या सख्या मावशी आणि सख्या काकीही आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उपशाखा प्रमुखांचा मेळावा घेण्याची घोषणा केली आहे. येत्या सोमवारी म्हणजे 27 ऑक्टोबरला मुंबईच्या डोममध्ये उपशाखा प्रमुखांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. उद्धव ठाकरे यांनी मवियाचं शिष्टमंडळ आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत निवडणूक आयोगाची भेट घेऊन लागोपाठ 2 दिवस विविध मुद्द्यांवर चर्चाही केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता. आता उद्धव ठाकरे हे मतदार याद्यांसंदर्भातल्या घोळासंदर्भात उपशाखा प्रमुखांच्या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करतील. शिंदेच्या शिवसेनेच्या युवा सेनेचा उद्या कार्यक्रम होतोय. वरळी डोम इथं होणाऱ्या या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. युवा महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युवा सेना सक्रिय असेल. मुंबई महापालिकेनं सार्वजनिक आरोग्याच्या कारणास्तव दादरमधला कबुतरखाना बंद केल्यामुळे जैन समाजामध्ये सध्या संतापाचं वातावरण आहे. त्याच पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी येत्या 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानामध्ये उपोषण करण्याची घोषणा केली आहे. कबुतरखान्यांच्या बंदीच्या निर्णयाचा निषेध करून त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रसंगी शस्त्र उचलण्याचाही इशारा दिला होता. पण आता निलेशचंद्र विजय यांनी शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईतील कबुतरखाने हे जैन समाजाच्या धार्मिक परंपरेचा भाग आहेत आणि ते बंद करणं म्हणजे आपल्या धार्मिक भावनांवर आघात असल्याची जैन समाजाची भावना आहे. आणि त्यामुळे कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयाविरोधात जैन समाज आता तीव्र भूमिका घेताना दिसतोय. ठाम आहे, परंतु आता मी ह्या येणाऱ्या 1 तारखेला आझाद मैदानामध्ये परमिशन घेऊन तिथे मी उपोषणाचं अमरण उपोषणासाठी मी बसायची माझी खूप तयारी आहे. जर ते हिंदूची जी सरकार आहे तर या प्राण्यावर अत्याचार का बा? ही अंमलबजावण्यासाठी हा कबूतर आणि ही गाय हे तर 2 मुख्य प्राणी आहेत. कमसे कम 1,00,000 वर्त कबूतर मेलेले आहेत. त्याचं काय ITR बसलं नाही, सरकार अजून काही निर्णय आला नाही आहे. आता त्या निर्णयासाठी आता आपल्याकडे एकच रास्ता आहे. माधुरी हत्तीणीला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. नांदणीमध्ये माधुरी हत्तीणीसाठी उभारण्यात येणाऱ्या सेंटरसाठी लागणारे सर्व परवाने पुढील 20 दिवसांमध्ये घ्या अशा सूचना उच्चस्तरीय समितीच्या सुनावणीमध्ये नांदणी मठाला देण्यात आल्या.
नांदणी मठ, त्यासोबतच पेटा आणि वनताराचे डॉक्टर माधुरी हत्तीणीच्या आरोग्याची तपासणी करतील. त्यानंतर तिच्या आरोग्याचा अहवाल उच्चस्तरीय समितीकडे सोपवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. वाशिमच्या पाटणी चौक येथे सोयाबीनच्या 40 क्विंटल गोणीला आग लागली आहे. गोदामामध्ये ठेवलेल्या सोयाबीनला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जाते. आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये आता यश आलंय. नाशिकमध्ये सर्वत्र दिवाळीचा उत्सव साजरा होत असतानाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले काही राजकीय नेते मात्र यंदाची दिवाळी कोठडीमध्ये साजरी करतील. आरपीआयचे प्रकाश लोंढे, भाजपचे मामा राजवाडे, अजय बागुल तसेच माजी नगरसेवक जगदीश पाटील आणि उद्धव निमसे हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये, तर शिंदेच्या शिवसेनेमध्ये नुकतेच प्रवेश केलेले योगेश शेवरे, त्यासोबतच पवन पवार आणि विक्रम नागरे यांच्यावरही गुन्हे दाखल असून ते पोलिसांच्या रडारवर आहेत. काहींनी कारवाईच्या भीतीनं नाशिक सोडलंय. त्यामुळे सणासुदीच्या काळामध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी गमावल्यानं या नेत्यांचे राजकीय भवितव्य आणि त्यासोबतच निवडणुकीतले दावे हे धोक्यात येण्याची चांगली शक्यता आहे. नाशिकच्या मालेगाव मधल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि काकानी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी 250 वर्षांची परंपरा जोपासत मालेगावच्या भुईकोट दुर्गावर दुर्गोत्सव साजरा केलाय. एक पंक्ती अमर जवानांसाठी या उद्देशानं भव्य दिव्य असा दीपोत्सव साजरा करण्यात आलाय. यामध्ये हजारो पंट्या, शेकडो मशाली आणि त्यासोबतच LED शार्प यांची विद्युत रोषणाई करत संपूर्ण भुईकोट दुर्ग उचलून निघालाय. यावेळी प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोषही करण्यात आलाय. ठाण्यातल्या कोपरी परिसरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आलाय. साही दहिकाला उत्सव मंडळातर्फे 26 वर्षांपासून या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. कोपरीमधल्या अष्टविनायक चौकामध्ये 3,500 दिवे प्रज्वलित करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार जितेंद्र आव्हाड, मनसे नेते अविनाश अभ्यंकर उपस्थित होते. छठ पूजेसाठी उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्यांची मोठी गर्दी. आणि ते म्हणजे सन्मानित त्यानंतर जनार्दन छठ पूजेसाठी उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्यांची मोठी गर्दी रेल्वे स्थानकांवर पाहायला मिळते. अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्म खचाखच भरलेले आहेत. ट्रेनमध्ये, जनरल डब्यामध्ये चढण्यासाठी प्रवासी मोठी कसरत करतायत. छठ पूजेला जाणाऱ्यांसाठी विशेष ट्रेनही सोडण्यात आल्यात. देशभरात विशेष गाड्या सोडण्यात आल्यात, ज्यामध्ये पश्चिम रेल्वेनं 6 अनारक्षित फेस्टिवल स्पेशल ट्रेन चालवल्यात. मात्र तरी देखील मोठी गर्दी पाहायला मिळते. दिल्लीमध्ये फटाक्यांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन झाल्यानं दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता ढासळली आहे. अक्षरधाममध्ये हवेची गुणवत्ता 350 AQI नोंदवण्यात आली असून खराब श्रेणीमध्ये नोंद करण्यात आली आहे. अमित शहा आजपासून 3 दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. सिवान, बक्सर, नालंदा, मुंगेर आणि त्यासोबतच भागरिया इथे त्यांची जाहीर सभा होतीये. भाजप नेत्यांशी ते बोलतील आणि निवडणुकीचा अभिप्राय घेतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा देखील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज बिहारच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. पाटणा येथे ते जात आहेत. नड्डा औरंगाबादच्या गोह आणि वैशालीच्या पाटेपूर विधानसभा मतदारसंघामध्ये जाहीर सभांना संबोधित करतील. ते हसपुरा येथील हायस्कूल क्रीडांगणावर निवडणूक रॅलीलाही संबोधित करतील. त्यानंतर ते वैशालीमधल्या घाटेपूरला रवाना होतील. तर दुपारी 2 वाजता पाटेपूर येथील श्री रामचंद्र सिंह हायस्कूल क्रीडांगणावर निवडणूक रॅलीलाही ते संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी 25 ऑक्टोबर रोजी आयोजित रोजगार मेळाव्याच्या 17व्या पर्वामध्ये देशभरातील 51,000हून अधिक उमेदवारांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्रे वाटप करतील. पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन देशभरातील विविध ठिकाणी एकाच वेळी होणाऱ्या समारंभांना संबोधित करतील. या कार्यक्रमांतर्गत डाक विभागासह अन्य सरकारी विभागांमध्ये भरती करण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जातील. अमेरिकेने 2 रशियन तेल कंपन्यांवर निर्बंध लादलेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी निर्बंधांची घोषणा केली आहे.
रोजनेफ्ट आणि त्यासोबतच लुकोईल या तेल कंपन्यांवर निर्बंध लादण्यात आलेत. युद्ध रोखण्यासाठी आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. या कंपन्यांच्या अमेरिकेतील मालमत्ता गोठवण्यात आल्या असून आर्थिक व्यवहारही रोखण्यात आलेत. फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झालेल्या युक्रेनमधील रशियाच्या युद्धामध्ये त्वरित युद्धबंदीसाठी मॉस्कोला सहमती देण्याचं आवाहनही केलं होतं. उत्तराखंडमधल्या प्रसिद्ध चारधाम मधील केदारनाथ आणि यमुनोत्री मंदिरांचे दरवाजे आज बंद होतील, तर गंगोत्री मंदिराचे दरवाजे कालच भाविकांसाठी बंद झालेत. थंडी आणि बर्फवृष्टीमुळे भाविकांसाठी या पवित्र मंदिरांचे दरवाजे दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान बंद केले जातात. चार धामांपैकी सर्वात शेवटी बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद होतात. दरम्यान मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात भाविकांनी चारधाम यात्रेला हजेरी लावली आहे. मध्य प्रदेशामधल्या उज्जैनमध्ये गोवर्धन पूजेच्या दिवशी एक अनोखी परंपरा पाळण्यात येते. 2 युवकांना तोंडावर चादर टाकून झोपवण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या अंगावरून जवळपास 2 डझन गायींना धाडवण्यात आले. ढोल ताशांच्या गजरामध्ये ही सगळी अनोखी परंपरा पार पडली आहे. दरम्यान गायीच्या युवकांच्या अंगावरून धावून गेल्यानंतर या तरुणांना इतर लोकांनी आधार देत उठवल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हरिद्वारमधील एका महामार्गावर काही तरुणी दुचाकीवरून स्टंटबाजी करताना पाहायला मिळाल्या. त्यांच्या या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या 3 तरुणांवर कारवाई केली आहे. व्हिडिओमध्ये मुले हरिद्वारच्या रस्त्यांवर धोकादायक बाईक स्टंट करताना पाहायला मिळत आहेत. पॅरिसमधल्या जगप्रसिद्ध लूव्र म्युझियममध्ये काही दिवसांपूर्वी चोरी झालेली होती. चोरांनी अवघ्या 7च मिनिटांमध्ये 200 कोटी रुपयांचे मौल्यवान दागिने घेऊन पोबारा केला होता. या चोरीच्या घटनेचा AI व्हिडिओ समोर आलाय. चोरांनी शिडीचा वापर करून चोरी केली आहे असं या व्हिडिओमध्ये दिसतंय. या चोरीच्या घटनेची सध्या जगभरात चर्चा रंगतेय. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा एकदिवसीय सामना आज ॲडलेडमध्ये होत आहे. टीम इंडिया पहिला सामना गमावल्यानंतर आज मालिका बरोबरीत आणण्याच्या निर्धारामध्ये सर्वांच्या नजरा विराट कोहली आणि रोहित शर्मावर असतील. जर संघाला मजबूत सुरुवात देण्याची अपेक्षा आहे. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल. महिला विश्वचषकामध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना होत आहे. भारतासाठी आजचा सामना करो या मरो अशा स्थितीमध्ये खेळावा लागणार आहे. आजच्या सामन्यामध्ये पराभव भारताला परवडणार नाही. थेट स्पर्धेतून आव्हान संपुष्टात येण्याची नामुष्की त्यामुळे भारतावर येऊ शकते. मात्र विजय झाल्यास थेट सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्याच्या आशा जिवंत राहतील. भारतीय महिला क्रिकेट टीमनं दिवाळी उत्साहामध्ये साजरी केली आहे. भारतीय महिला